प्रसारित करत आहोत आध्यात्मिक साधनेच्या प्रवासात आलेल्या सत्यानुभवांवर आधारित सुधीर कुलकर्णी लिखित कृष्णधवल या पुस्तकाचं अभिवाचन. अभिवाचक जयंत ठोंबरे आणि अनुराधा मटकरी. आज ऐकूया या अभिवाचनाचा भाग पहिला. नमस्कार श्रोते हो, रेडिओ जयंतवरच्या या अभिवाचनाच्या कार्यक्रमात मी अनुराधा आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. रेडिओ जयंतवर आजपासून सुधीर कुलकर्णी लिखित कृष्णधवल या पुस्तकाचं अभिवाचन आम्ही प्रसारित करणार आहोत. या अभिवाचनाच्या आजच्या पहिल्या भागात आपण या पुस्तकाची प्रस्तावना, लेखकाचं मनोगत आणि परमसद्गुरू गजानन महाराज अक्कलकोट यांचं आशीर्वचन आपण ऐकणार आहोत. या पुस्तकासाठीची प्रस्तावना लिहिली आहे शिवपुरी अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ चिन्मय पादुका मठ गुरुमंदिर अक्कलकोट आणि विश्व फाउंडेशन शिवपुरीचे अध्यक्ष डॉक्टर पुरुषोत्तम राजीमवाले यांनी. श्री सु वी कुलकर्णी हे मागील अनेक दशकांपासून शिवपुरीशी आणि अग्निहोत्र कार्याशी संबंधित आहेत. 1970च्या दशकामध्ये ते पहिल्यांदा श्री दर्शनासाठी आले आणि त्या दिवसापासून ते श्री कार्याशी समर्पित झाले. परमसद्गुरूंचा अनेक वर्ष जवळून संबंध आला अशा काही निवडक लोकांपैकी ते आहेत. तसंच पुढे माझे बाबा श्री श्रीकांतजी महाराज यांच्याबरोबर सुद्धा सुवींचा अनेक वर्ष अत्यंत श्रद्धापूर्वक संबंध आला. श्रींवर आणि बाबांवर देखील त्यांची अतीव श्रद्धा आणि समर्पित भाव सहज लक्षात येण्यासारखा आहे. व्यावहारिक जीवनामध्ये आणि आपल्या कार्यक्षेत्रामध्ये त्यांनी अत्युच्च पद विभूषित केलं. तसंच आपल्या कार्यालयीन सहकाऱ्यांवरती खूप उत्तम छाप निर्माण केली. गेल्या 4 दशकांपासून त्यांनी अविरतपणे अग्निहोत्र प्रचार आणि श्रीसेवेची परंपरा सुरू ठेवली आहे. अनेक ठिकाणी प्रात्यक्षिकं, भाषणं तसंच कार्यशाळांच्या माध्यमातून त्यांनी आजवर शेकडो अग्निहोत्र आचरणकर्ते निर्माण केलेत. त्यांच्या जीवनामध्ये त्यांना अनेक विविधांगी अनुभव आल्याचं ते नेहमी सांगतात. त्यांच्या कृष्णधवल या पुस्तकाच्या माध्यमातून त्यांनी आपला जीवन प्रवास हा आपल्याला आलेल्या सद्गुरूंच्या कृपाशीर्वाद स्वरूपातल्या आठवणींच्या माध्यमातून आपल्या समोर मांडलाय. यातले अनेक प्रसंग त्यांच्या खाजगी व्यक्तिगत जीवनाचे देखील आहेत. परंतु कुठलाही भाव न बाळगता प्रामाणिक अंतःकरणानं त्यांनी आपल्याला आलेले अनुभव इथं प्रांजळपणे सांगितलेत. वाचकाला या अनुभवांमधून परमसद्गुरूंच्या असीम कृपेचं दर्शन घडावं हाच त्यांचा प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्या ईश्वरी ऊर्जेचं दर्शन आपल्याला घडलं त्याच परम ईश्वरी शक्तीचं दर्शन इतरांना घडावं असाच या पुस्तकामागचा त्यांचा मानस आहे. उच्च विद्याविभूषित, उच्च पदस्थ अधिकारी, कुशल संघटक, उत्तम वक्ता, उत्कृष्ट अभिनेता, अप्रतिम लेखक आणि अत्यंत प्रेमळ व्यक्ती म्हणून त्यांच्या कुटुंबास आणि सर्व अग्निहोत्री परिवारास त्यांची ओळख आहे. तसंच सौ गिरिजाचे वडील आणि माझे सासरे म्हणून सुद्धा एक नवी ओळख त्यांची निर्माण झाली आहे. याच नात्यानं आम्हा उभयतांचा तुम्हाला नमस्कार. या पुस्तकासाठी आणि पुढील काळातील श्री सेवेसाठी आपणास सद्गुरू कृपाशीर्वाद लाभोत अशी श्रीचरणी प्रार्थना. श्रीचरणी डॉक्टर पुरुषोत्तम राजीमवाले, शिवपुरी अक्कलकोट. आणि आता ऐकूया कृष्णधवल या पुस्तकाचे लेखक श्री सुधीर कुलकर्णी यांचं मनोगत.
श्रीर्जयती. श्रींच्या प्रेरणेवरून हा सुमुहूर्त साधला आहे. दिनांक 6/6/2016 आणि वेळ सायंकाळची 6. 6:06 लक्ष ठेवा. श्रींनी खूप वर्षांपूर्वी दृष्टांतात 6 बाबत सांगितलं आहे. ते नेमकं काय ते त्याच वेळी लिहून ठेवल्यामुळं वाचायला मिळतं. ते असं आहे, 6:06 लक्ष ठेवा. मी काय लिहावं याचा मनःपटलाच्या क्षितिजावर उदय झालेला आहे. ही आहे माझ्या जीवनातील काळ्या पांढऱ्या कृष्णधवल अनुभवांची सरबत्ती. सत्य घटना, पण विलक्षण. तसं पाहिलं तर प्रत्येकाच्या आयुष्यात घटना घडतच असतात. परंतु माझ्या वाट्याला आलेले काळे अनुभव जितके विचित्र तितकेच पांढरे अनुभव विस्मयजनक. जीवनाची वाटचाल करणाऱ्या वाटसरूला गूढ ईश्वरीय शक्ती काय असते याची चुणूक दाखवणारे प्रसंग. ते कदाचित काहींना वाटाडे ठरतील म्हणून हा लेखन प्रपंच. यामध्ये मी हा गौण असून शक्ती ही प्रधान आहे. प्रधान तत्वाचं लेखन वाचकांच्या मनःपटलावर पेरलं जावं या संकल्पनेतून श्रींनी दिलेल्या प्रेरणेनं हे सत्यानुभव उतरवीत आहे. काळे पांढरे कृष्ण धवल. कृष्णधवल या पुस्तकाचे लेखक सुधीर कुलकर्णी यांचं मनोगत आपण आत्ताच ऐकलं. आता ऐकूया परमसद्गुरू गजानन महाराज अक्कलकोट यांचं आशीर्वचन. श्रीर्जयती. श्री उवाच, तुमच्या पापपुण्याचा विचार न करता आम्ही तुम्हाला ते दिलंय. तुमचे पापपुण्य आम्ही झाडावर टांगून ठेवले आहे. तुमचा मार्ग खुला केला आहे. सद्गुरू कसलीही अपेक्षा न करता ते दर्शन करू शकतात. कोणाकडूनही ते सेवेची अपेक्षा करीत नाहीत. परंतु कोणास जर एखाद्या खेपेस सांगितलं तर ती त्याला दिलेली संधी होय. सद्गुरू हे परमेश्वराशी एकरूप झालेले असतात. गेलेला क्षण परत येत नाही. घड्याळाची टिकटिक हेच सांगतं की काळ कुरतडतो आहे. श्रोतेहो, परमसद्गुरू गजानन महाराज अक्कलकोट यांचा आशीर्वाद घेऊन परमसद्गुरूंचे शिष्य सुधीर कुलकर्णी यांच्या आध्यात्मिक अनुभवांवर आधारित असलेल्या कृष्णधवल या पुस्तकाचं अभिवाचन रेडिओ जयंत या आमच्या यूट्यूब चॅनलवर सादर करणार आहोत. या अभिवाचनाचा प्रत्येक पुढील भाग दर गुरुवारी आपल्याला ऐकायला मिळणार आहे आणि अपलोड झालेला प्रत्येक भाग आपण केव्हाही, कुठेही आणि कितीही वेळा ऐकू शकणार आहात. या व्यतिरिक्त रेडिओ जयंतवर अनेक दर्जेदार पुस्तकांचं अभिवाचन झालेलं आहे. त्यात पद्मविभूषण बाबासाहेब पुरंदरे लिखित राजा शिवछत्रपती, परमपूज्य साने गुरुजी लिखित श्यामची आई, डॉक्टर शुभा साठे लिखित त्या तिघी, प्राध्यापक रमेश कोटस्थाने लिखित खुळा पाऊस, प्राध्यापक यशवंत पाठक लिखित मातीचं देणं, प्रभुजी पाठक लिखित बिल्वपत्र, डॉक्टर भरत केळकर लिखित डॉक्टर्स ऑन वॉर फ्रंट, ॲडव्होकेट मिलिंद चिंधडे लिखित गोतावळा या पुस्तकांचं अभिवाचन आपण ऐकू शकणार आहात. तेव्हा जरूर ऐका. कमेंट बॉक्समध्ये तुमचे अभिप्राय नक्की द्या. त्याचबरोबर रेडिओ जयंत लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. रेडिओ जयंतचं सबस्क्रिप्शन फ्री आहे. तेव्हा आजच्या भागापुरती आम्ही आपली इथेच रजा घेत आहोत. पुन्हा भेटूया पुढच्या गुरुवारी कृष्णधवल
या पुस्तक अभिवाचनाच्या दुसऱ्या भागात.